ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक ॲनिमल्स, जलचर प्राण्यांमधील अनुकूलन. तर बघूया आपण जलचर प्राण्यांमधील अनुकूलन. The body shape and skin of aquatic animals undergo changes. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. Fishes have fins on the body and स्केल्स on the skin. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. Their body tapers towards both the ends like a spindle. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. Fishes breathe with their gills instead of nose. Their eyes have transparent eyelids. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. They have air bladders within the body to help them float. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. त्यामुळे त्यांना पाण्यावर तरंगता येते. ॲडॅप्टेशन इन ॲम्फिबियन्स, उभयचर प्राण्यांमधील अनुकूलन. उभयचर प्राणी हे पाण्यातही राहतात व जमिनीवरही राहतात. तर त्यांच्यामध्ये झालेले विशेष अनुकूलन आपण बघूया. सी adaptation in amphibians. We see adaptation in amphibians. Ducks have webbed toes and use their legs like oars. बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओढून जाते. Frog can swim easily through water as they have a triangular head, webbed toes and slippery smooth skin. बेंडकांच्या पायातील बोटामधील पडदे, बुळबुळीत त्वचा, तिरकुणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. Frog have ability to breathe through the skin in water and using nose and lungs on land. जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे बेंडूक शोषण करतो व पाण्यामध्ये तो त्वचेद्वारे शोषण करतो. त्यामुळे तो पाण्यात व जमिनीवर सहज राहू शकतो. ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, कार्निव्होरस. तर जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण बघूया. जंगलात राहण्यासाठी व जीवन जगण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेले अनुकूलन आपण बघूया. अबाउट ॲडॅप्टेशन इन कार्निव्होरस ॲनिमल्स. Carnivores like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. याचा उपयोग त्यांना शिकार करण्यासाठी होतो. They have claws and their teeth are sharp and pointed. या प्राण्यांना अनुकुचीदार सुळे असतात. त्याचा उपयोग त्यांना शिकार करण्यासाठी होतो. Tigers have padded paws which help them to silently stalk their prey and capture it. वाघांच्या पायांच्या तळव्यांना गादी असते. त्यामुळे त्यांची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने ते भक्ष्य पकडतात. The eyes of predatory carnivores are located in front of their head. It helps them to spot their prey from a long distance. मांसाहारी प्राण्यांचे डोळ्याचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य सहज नजरेस पडते.
ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स हर्बिव्होरस. तर जंगलामध्ये राहणाऱ्या शाकाहारी प्राण्यांमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत, त्यांच्यात झालेले अनुकूलन आपण बघूया. लेट्स लर्न अबाउट ॲडॅप्टेशन इन हर्बिव्होरस. The eyes of herbivores are below the forehead on either side of head. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. This provides them wide angle vision and help them to protect them from predators. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. To help them run fast taking long leaps. Their legs are long, tapering with strong hooves. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येते, धावता येते. Their long and freely moving ear can receive sound from long distance and all directions. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. Black bucks and deer have colors that merge with their surroundings. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. They also have strong teeth to chew tough plant material. वनस्पतीची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या उंट व तसेच इतर प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन बघूया. Desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तिथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. They have long legs with flat and cushioned soles. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. Their nostrils are protected by folds of skin. नाकावर त्वचेची घडी असते. The eyelashes are thick and long. पापण्या लांब व जाड असतात. In desert, animals like snakes, spider, lizard and rats live in deep burrows daytime and are active at night. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हिम प्रदेशात राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत, ॲडॅप्टेशन, तर चला बघूया. Yak, Siberian husky dog, snow leopards, polar bear, white fox, silver fox, and mountain goat are animals found in snowy regions. याक, धुरी अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वती शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिम बिबट्या इत्यादी प्राणी हिम प्रदेशात आढळतात. Silver or white body colors, thick long hairs on the skin are the typical characteristics. त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंद्री रंग हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांची थंडीपासून संरक्षण होते. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. हवेत संचार करण्यासाठी त्यांच्या शरीरात झालेले बदल बघूया. The spindle-shaped body of birds minimizes the resistance of air while flying. पक्ष्यांची शरीर देखील दोन्ही टोकाने निमुळती असल्याने
त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. Hollow bones, feathers covering the body, modifications of forelegs into wings. Their body is light in weight and adapted for flying. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली आहेत. The body of insects also is light in weight and tapers at both ends. कीटकांची शरीरेही निमुळती हलकी असतात. They can fly with 2 pairs of wings, also walk with 6 legs. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. Bats can fly with the help of patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. गोटवाघूळ त्याच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. सरपटण्यासाठी त्यांच्या शरीरात झालेले बदल ॲडॅप्टेशन बघूया. गार्डन लिझर्ड, हाऊस लिझर्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. They show adaptation in skin, soles of feet, body color. Example, lizards. Snakes have a scaly skin. पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त पातळ असतात. सापाची त्वचा खवलेयुक्त असते. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. Animals are categorized as herbivorous and carnivorous. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण करता येते. Special adaptations are seen in each category to make the process of feeding easy. त्यासाठी त्यांच्यामध्ये विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. Colorful butterflies, lizards, and grasshoppers get camouflaged amidst grasses, parts of plants, stems, leaves, flowers. विविध रंगाचे सरडे व नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाही. वनस्पतीवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडावर असतात. Their colors blend with those of their surroundings. त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता राहतो. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबीसाठी त्यांच्या अवयवांमध्ये, शरीरांमध्ये झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होय.